आपल्या सप्तशृंगी गडावरून निघालेल्या वणी परिसरातून धुडप किल्ल्याच्या या पायदिंडी सोहळ्यामध्ये मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत करत आपण पंढरपूरच्या वेशीवरती येऊन ठेपलेलो आहोत. आज आपला सगळ्यांचा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश होणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं पंढरपूर राहतं, देव वास्तव्याला राहतो, अशा पंढरपुरात आपला सगळ्यांचा त्या जिल्ह्यामध्ये प्रवेश आज होणार आहे. आणि बोलता बोलता एक 10-15 दिवसाचा प्रवास आपला कसा संपून गेला हे आपल्या सगळ्यांना सुद्धा कळलेलं नाही. वारीचा हा सुखद अनुभव आहे. फक्त लक्ष सगळ्यांचं पंढरीकडे लागलेलं आहे. कधी देव भेटेल, कधी एकदा त्याचं दर्शन होईल, कधी डोळ्यानं चंद्रभागा पाहू, हे पाहता पाहता वारकरी वय विसरून गेले, देहभान विसरून गेले, नाचत गात बागडत आनंदाने पंढरपूरकडे निघालेले आहेत. आपल्या बरोबर आपल्या दिंडी सोहळ्यातली काही ज्येष्ठ वारकरी आता नुकताच सकाळचा वासुदेव भुपाळ्या सगळा काकडा आटोपून आता नाश्त्याच्या निमित्ताने ही मंडळी या ठिकाणी थोड्या काही मिनिटापुरती विसावलेली आहे. जरा या वारकऱ्यांच्या अंतकरणातली भावना त्यांच्या साध्या शब्दात जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्या दिंडीसोबत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल यूट्यूबचा सोहळा म्हणून ज्याचे सर्व आमचे मित्र प्रशांत दादा जाधव आहे, त्यांच्या मनात ही इच्छा होती की महाराज वारकऱ्यांच्या भावना या निमित्ताने महाराष्ट्रभर पोहोचाव्या, म्हणून आपण जाणून घेऊया. विनेकरी बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणतो दिंडीचा सोहळा? एकदम चांगला आहे ना सोहळा. या दिंडीमध्ये येऊन हा विठू माऊलीचा विना तुम्ही खांद्यावरती घेत आहात. हा विना तुम्ही खांद्यावरती घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतो? जणू काय विठ्ठलच तुमच्या जवळ आहे की काय? तुमची भावना काय? विठ्ठलच घेऊन चालला आपल्याला. तुम्हाला घरदार आठवत नाही का? नाही नाही नाही, काहीच आठवत नाही. मला वाटतं किती नाचावं, किती उड्या मारावं, काय म्हणावं सगळं मी जसा बावरून जातो विठ्ठलला. हातपाय दुखते नाही का? नाही नाही, अजिबात नाही दुखती, अजिबात नाही दुखती. असं काय वारीच्या वाटेवर तुमच्या हातपाय दुखते नाही? त्याला माणसाच्या मनामध्ये सगळं देवाकडे लक्ष लागत आहे. कोणाच्या म्हणजे सरळ आपला देव भले ना आपण भले. फक्त विठ्ठोबा विठ्ठल 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 साऱ्या वाटानं विठ्ठल. घरी शेतीवाडी आहे का? नाही, मी मजुरी करतो. मग आता इकडं आल्यावर तिकडं काम धंद्याचं कोण पैसा अडक्याचं कसं व्हायचं? काय एक मुलगा आहे, म्हातारी माझी संघ आहे, असं शिवड्याचे आम्ही. नाही नाही, पण पांडुरंगाच्या दारात आले देव कोणाला झोपच ठेवत नाही. सगळ्याची लेकरं आपण त्याच्याकडे चालू. विटेवरचा मालक आपलं सगळं पाहून घे, सगळं पाहून घेतो. काहीच कमी पडत नाही. घरी एक गाव कुठे का आपण चाललो कुठं ते काही समजत नाही. तुको ज्ञानोबराय नामदेव महाराजांच्या उक्तीनुसार वृद्ध इतरणी होती रे. म्हातारे माणसं सुद्धा दिंडीमध्ये देहभान विसरून असतात. आपल्या बरोबर अत्यंत दुर्गम भागातली ग्रामीण भागातली सगळी खेडोपाड्यात गावगाड्यात काबाड कष्ट करून संसार थाटणारी माणसं आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये आहे. या ज्या आजी ही बाई म्हणली पाहिजे म्हातारी, आता ज्या या आजी आहे, या आजी अत्यंत ग्रामीण भागात खेडोपाड्यात राहणारी माणसं आहे, पण एवढ्या म्हातारपणाच्या वयामध्ये सुद्धा अत्यंत सुंदर गवळणी मंत्रमुग्ध सगळ्या काकड्याच्या चाली वगैरे ते व्यवस्थित घेतात. आजी, तुम्ही शाळा किती शिकल्या? पहिलीला फक्त 8 दिवस जायला. आणि पहिलीला 8 दिवस गेलेली आजी एवढे सगळे अभंग कसे म्हणते होतो आजी तुम्ही? देवाची कृपा. माझा पांडुरंग परमात्मा ज्याला अक्षराची ओळख नाही त्याला सुद्धा या सगळ्या अक्षराच्या ओळख्या करून देतो. ही ताकद त्या विठूची. मी पण वाजवते मी. पहिलीला 8 दिवस गेलेली आजी हार्मोनियम सुद्धा वाजवते. ही विटेवरच्या मालकाची ताकद आहे. इथं ज्या माणसाला काही येत नाही त्याला सुद्धा विटेवरचा मालक खूप काही देतो. असा पांडुरंग परमात्मा आहे. या निमित्तानं माझी विनंती आहे, एकदा घरी राहिलेली मंडळी वारीला यावं, लय आनंद येतो. बोला पुंडलिकावर जय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. माते की जय. भगवान की जय. आपल्या बरोबर आपल्या दिंडी सोहळ्याचे विनेकरी योगेश महाराज माळी आहे. उभा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो. आता ते आपल्या दिंडी सोहळ्याबद्दल बरोबर पायी चालतात, सगळ्या वारकऱ्यांची व्यवस्थित व्यवस्था ठेवतात. माऊली, काय वाटतं हा दिंडी सोहळ्याचा आनंद कसा आहे हो? एकदम छान आहे. किती दिवस झाले तुम्ही वारीला येऊन? किती दिवस झाले?
पहिल्या दिवसापासून आलाय ना? हो हो 12 झाले. हा हा. आणि तुम्ही विना घेऊन नाचत असतात, समाज आजूबाजूला तुमच्याकडे पाहतो, तेव्हा तुम्हाला काय वाटतो? काय नाही, माझं शरीर लहान असलं तरी चालतं, पण माझा पांडुरंग लय मोठा आहे. वा 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 वा, क्या बात. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, भगवान परमात्मा विटेवरचा मालक कोणालाच उपाशी झोपू देत नाही. माणसाला, प्रत्येकाला, प्रत्येक जीवाचा सांभाळ विटेवरचा पांडुरंग करतो, भरण पोषण करतो, म्हणून ही सगळी वारकरी त्याच्याकडे निघतात. रामकृष्ण हरी.